मग आधी दूध घे आणि मग अभ्यास कर. बघितलंस काकी, काय? निष्काळजीपणानं किंवा हैगईनं जर एखाद्याला दुखापत झाली तर तो 138व्या कलमाप्रमाणे गुन्हा ठरतो. अरे हो, पण तू काय मुद्दाम गोळी झालीस का? हो, पण गुन्हा हा गुन्हाच. हो वकील साहेब, कायद्याचा अभ्यास कोर्टात खटले चालवण्यासाठी करायचा असतो, स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी नाही. समजलं? पण काका, अरे मीराची काही तक्रार आहे का? शिवराम पाटलांनी तशी कंप्लेंट केली आहे. तू का उगीच अस्वस्थ होतोस? घे दूध घे, चांगला अभ्यास कर, शेवटचं वर्ष आहे तुझं. घे. हात हलवायचं नाही, काळजी घेतली पाहिजे. हॅलो डॉक्टर. हॅलो. काय म्हणते मीराची तब्येत? सुधारणा आहे, पण आणखीन एक 8-10 दिवस राहावं लागेल. अच्छा अच्छा. ही फुलं कमळाची. डॉक्टर म्हणाले की तुम्हाला इथं अजून 8-10 दिवस राहावं लागेल. हे तुमच्यासाठीच हा टेप रेकॉर्डर आणलाय, म्हणजे तेवढाच वेळ तुमचा चांगला जाईल. तुमची तब्येत बरी आहे ना? मग मी जाऊ? अच्छा. काय हो, तुम्ही मुके आहात काय? इतक्या दिवसात एकही शब्द बोलला नाहीत माझ्याशी. काहीतरी तुम्हा पुरुषांना कधीच कळायचे नाही आम्हा स्त्रियांच्या व्यथा. खरंच माझ्या हलगर्जीपणामुळे केवढी मोठी शिक्षा भोगावी लागली तुम्हाला. जाऊ द्या, किती मनाला लावून घेता. असं घडलं नसतं तर आपली भेट कशी झाली असती? हो, पण घरी गेल्यानंतर विसरून जाऊ नका म्हणजे झालं. तुम्हाला विसरणं कसं शक्य आहे? इटला तू येडा कुंभा. अमृता, ए अमृता. जी. अरे कोल्हापूरला जातोस ना? हो. हे काय निघालोच नव? बर. काय रे, अमर भेटतो का कधी मीराला? वै सर, अहो लई गट्टी जमली आहे दोघांची. अहो मशीनवरनं बोलतात दोघं जण. मशीन? हा, म्हणजे आपलं ते हे अहो टेप रेकॉर्डर. असं? वय, आणि माझा आपला जीव जातोय मधल्या मध्ये दोघांच्या. ते का रे? अहो एक डाव मशीन ह्यांच्याकडं, एक डाव मशीन त्यांच्याकडं, आणि शिंगरू मारताय आपल्या मधल्या मध्ये हेलपाट्यानं. अरे हो अमृता, मीराला आणखी किती दिवस ठेवणार आहे तू दवाखान्यात? आईला ते विसरलोच की सांगायला. अहो आज डिस्चार्ज देणार आहे त्यासनी. आणि गाढवा, हे तू आत्ता सांगतोस?
ऐकलं का? मी म्हणते मीराला आणा विचार 8 दिवस इकडं. आई विना पोर आहे, कोण करणार तिची उस्तवार? अगदी माझ्या मनातलं बोलला. पण पाटील पाठवतील ना तिला इकडं? अहो न पाठवायला काय झालंय? आपल्या शब्दाबाहेर जाणार का पाटील? मग मी म्हणते आजच आणावी तिला इकडं. ठरलं. अमृता जी शिवराम पाटलांना आमचा निरोप सांग. जी सरकार. आम्ही आलोच पाठोपाठ. जी सरकार. अगं हळूहळू चल. अरे वाकू नकोस, हाताला बँडेज बांधलाय ते तरी निघू दे. हं? अहो तिला पूर्ण विश्रांती द्या. हाताने काही जड उचलायचं नाही असं डॉक्टरने बजावलंय तिला. अहो जडच काय, हलकं सुद्धा उचलू देणार नाही मी तिला. म्हणजे किती दिवस ठेवून घेणार आहात तिला? ते आम्ही ठरवायचं. चल. चला चला. ही आमची गच्ची. किती छान वाडा आहे नाही तुमचा. इथून दृश्य सुद्धा किती छान दिसतंय. तो समोर दिसतोय ना, हं? तो पन्हाळगड. पन्हाळा किती सुरेख दिसतोय नाही. आणि त्या नदीच्या पलीकडे आहे ना, ती तुझी पाडळी. आमची पाडळी. चल पुरे झाला तो उभं राहणं. आज जाऊन विश्रांती घे. मासे मला काही झालेलं नाही, तुम्ही उगीच काळजी करता. हा मला आता नदीवरून कशी भरून आणायला सांगा, आणते की नाही बघा मी. बाग बरीच आहेस की, तुला काही पाणी भरण्यासाठी आणलं होय इथं. इथं आहेस तो पण काही करायचं नाही, पूर्ण विश्रांती घ्यायची. अगं घरी गेल्यावर आहेस की पुन्हा काम. चल. मग किती जीव लावता तुम्ही मला. वेळी कुठली असं डोळ्याचं पाणी नाही काढायचं. तुम्हाला बघितलं आणि मला माझ्या आईची आठवण झाली. बरं बरं चला. कोण हवंय आपल्याला? दाजी साहेब आहेत का? दाजी साहेब? इथं दादासाहेब पवार राहतात. अहो तेच माझ्या दाजी. असं होय? हा. काका बाहेर गेलेत. आणि अक्का? काका काकी दोघेही महालक्ष्मीला गेलेत. आपण आत तर या. हो आज शुक्रवार आहे नाही का? चल जयमाला चल. या. ये बैस बैस बैस. मी ओळखलं नाही आपल्याला. मी आबासाहेब पवारांचा मुलगा. हा म्हणजे अमरके काय तुम्ही? होय. बरेच मोठे झालात. दादा तुम्ही केव्हा आलात? आता येतोय. अरे वा, जयमाला घेऊन आलं फक्त. अहो, कसं काय जेणं केलं? अहो यावंच लागलं. हा? हे परक्याचं धन. लवकर लग्न केलेलं बरं. जयमालाच्या लग्नाची कशाला काळजी करताय? कोल्हापुरात पुष्कळ स्थळ आहेत. अहो म्हणून तर मी तुमच्या हवाली करून जातोय. आता तुम्ही तिचं लग्न ठरवायचंय. तुम्ही फक्त निमंत्रण पत्रिका पाठवा, आम्ही आपलं कन्यादानाला येऊ. बरोबर बरोबर. वा, छान रांगोळी काढलीस. अक्षवंत. चला